त्यांना मीची ओळख झाली असेल, पण करणं महत्वाचं आहे. मीची ओळख झाल्याशिवाय परमार्थ नाही. त्याला परमार्थ अध्यात्म आपण जी म्हणतो ती अगोदर स्वतःची ओळख झाली पाहिजे. देव कसा गोसर तुम्हाला स्वतःच तुम्हाला गोसर माहिती नाही तुम्ही कोण आहे. मी हे ऐशी काय जाती अवघड किती पाहता. 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण ह्या मीला ओळखत बसले तर ती शेवटी आम्ही म्हणते त्याच्याशिवाय वेगळा आहे. असा तुम्ही मी आहे. म्हणजे मी म्हणजे कोण थोडक्यात सांगतो तुम्हाला. हा शरीर आहे का तुम्ही? शरीर नाही. कारण हे माझं शरीर म्हणतोय, माझं मन म्हणतोय, मन बी तुम्ही नाही. माझं अंतःकरण म्हणतोय, अंतःकरण बी तुम्ही नाही. अंतःकरणाला जाणणारे तुम्ही आहात. हे तर कळतंय का? थोडक्यात वेळ नाही म्हणून मी थोडक्यात सांगतो. गडबड व्हायला मला, कारण मी कळल्याशिवाय बाकीचं कळत नाही. म्हणून सर्वात महत्वाचं स्वतः कोण आहे याचा विचार केला पाहिजे. स्वतः ओळखलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही मंत्र देतो सोहमचा, आता आपण आपले सगळे उघड करतोय. सोहम म्हणजे ते मी आहे. ते कोण? तर ते ब्रह्म. हे मी आहे. ही असा सोहमचा. वेदामध्ये 4 महावाक्य आहेत, बाकी सगळे अवांतर वाक्य आहेत. आणि त्या 4 महावाक्याचा जो काही अर्थ आहे, अहम ब्रह्मस्मी म्हणजे मी ब्रह्म आहे. तत्वमसी ते मी आहे, ते ब्रह्म मी आहे. अयम आत्मा ब्रह्म म्हणजे माझा आत्माच ब्रह्म आहे. ही 4 महावाक्य आहेत. तर इकडं कुणाचंच लक्ष नसतं, या कथेकडे जास्त लक्ष असतं. म्हणून प्रत्येकाने विचार करायचे जो काय आत्मस्वरूप आहे आपलं, सर्वाला आपण सर्वाचा साक्षी आहे, ते तुम्ही आहात. आणि त्याची ओळख करून घेण्याचं काम ते सद्गुरू करतात. आणि ते एकदा ओळखलं की मग तुम्हाला देवाला ओळखायची गरज नाही आहे. ती देव आपोआप तुमच्यापाशी, कारण ते स्वरूपच तुम्ही आहे. देवात तुमच्यात भेद नाही आहे. कधी तुमच्या मनाचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. आपलं अंतःकरण मध्ये शुद्ध व्हायला काय झाले? मग आमच्या अंतःकरण शुद्ध काय म्हणतात तुम्ही? शुद्ध असल्याशिवाय आम्ही आलो का इथं तुमच्या पाया पडाय? पण नाही, सांगतो ते भावना चांगली आहे. पण अंतःकरण शुद्ध केव्हा म्हणायचे आहे? अंतःकरणामधले दोष आधी कळले पाहिजेत आपल्याला. आपल्याला अंतःकरणामध्ये 3 दोष आहेत: मददोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. अंतःकरण म्हणजे काय कळलं का? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला अंतःकरण म्हणतात. आपल्या ठिकाणी मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. या 4ला अंतःकरण म्हणायचं. आणि या अंतःकरणाच्या मध्ये दोष आहे. जोपर्यंत ते अंतःकरण शुद्ध होणार नाही तोपर्यंत आपण परमार्थाच्या पायरीजवळ सुद्धा गेलेलो नाही. ही बाकीचा सगळा देखावा आहे. बाकी जे काय करलोय आपण ती सगळं देखावा लोकांसाठी, तुमच्यासाठी काय नाही. तर खरं मी म्हणजे थोडं उघड बोलतोय म्हणून मला जर सर्वांना मला माझं बोलणं जरा लागतोय. पण का लागणं मला काय करते? तुमच्यावर घेणं देणं. जी खरं आहे ते सांगायचे. म्हणून अंतःकरण हे 4ला अंतःकरण म्हणतात. आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याला बाहेर जायची गरजच नाही. कुठं ठाईची वसुनी करा एकचित्त, जे काही साधू संतांनी आपल्याला सांगितलंय तीच अवस्था येते. पण अंतःकरणामध्ये दोष कोणता आहे? विक्षेप नाही. आपलं विस्तार नको. तर मल, विक्षेप आणि आवरण. मला दोष म्हणजे कशाला म्हणायचं? थोडक्यात तुम्हाला ओळखण्यासाठी सांगतो. तर महिला मंडळाला सांगतो, जरा दुसऱ्याचं लुगडं चांगलं दिसले की लगेच आपल्याला घ्यावा वाटतो. किंवा दुसऱ्याचा हार घेऊन दिसला तरी ह्यांना वाटतं. शेतकऱ्याला आमच्या पुरुष मंडळाला सांगतो, दुसऱ्याचं पीक दिसलं चांगलं तरी आपल्याला वाईट वाटतं. उगाच वाटतं. त्याचा काही संबंध नाही आपल्याला. आपण तिथं कष्ट केलं नाही, आपण तिथं काही खर्च केला नाही, तरी पण जाता जाता जर एखाद्याला खर्च करून चांगलं पीक आणलं तर आपल्याला वाईट वाटतं. वाटत नसेल तर तुम्ही भाग्यवान, पण वाटतं बऱ्याच लोकांना. त्याला मलदोष म्हणायचं. म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी मला दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं आपल्याला वाटत नाही. दुसऱ्यात चांगलं झालेलं देखवत नाही. अशी जर आपली वृत्ती असेल ही स्वतःला बघायची. मी तुम्हाला सांगायचं नाही किंवा तुम्ही मला सांगायचं नाही. आपले आपण करा सोडवणं. आपणच विचार करायचे की बाबा माझ्यापाशी कोणता दोष आहे. कारण दुसऱ्याला सांगून आपला दोष जात नाही. स्वतः आत्मचिंतन करायचं आहे. आत्मचिंतन म्हणजे काय? दुसरं
आपला आपण विचार करायचा आहे की आपल्यापाशी दोष कोणचा आहे आणि मग आपण दोष ही ओळखायचा कसा. तर ही 2-3 उदाहरणं सांगतो तुम्हाला मोठे आपल्या व्यवहारातले. दुसऱ्याचं चांगलं होत असेल किंवा दुसऱ्याचं चांगलं झालेलं जर आपल्याला वाईट वाटत असेल किंवा आपल्या वेळेला त्याच्याविषयी हेवा वाटत असेल तर मला दोष आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. दुसरा आहे विक्षेप दोष, चंचलता. ध्यानाला बसलो, जपाला बसलो, आपलं मन लागत नाही, कुंकड तरच रानावनात फिरतंय, इकडं कुंकड तर बायकोकडे जाते, पोरवाकडे जाते, कडकडचं जाते, अशी अवस्था जर असेल तर त्याला विक्षेप दोष म्हणायचं. ही विक्षेप दोष बी आपल्यापेक्षा असतो. पुन्हा आवरण दोष. हा आवरण दोष जो कशाचा असतो? अज्ञानाचा असतो. आणि ही दोष काढण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. 2 दोष आपण स्वतः काढले पाहिजे. म्हणजे कुणाचं वाईट बोललेलं तर चालतं जावं, त्यानं कष्ट केला असेल, त्याचं चांगलं झालं असेल, एखाद्याला चांगलं होत असेल तर आनंद वाटावा आपल्याला. अशी अवस्था असेल तर आपल्यापाशी मला दोष नाही. ध्यानाला बसल्यानंतर चित्त स्थिर असेल किंवा तुम्ही यात्रेला गेलात, यात्रा जातो आपण, खर्चा करून जातो आणि तिथं गेल्यानंतर पाया पडताना घराकडे याद येते, लक्षात मन येतं घराकडे, बायकोकडे, लेकराकडे. त्यावेळेस आपण विचार करता आपण पाया लेकराच्या पडालोय, बायकोच्या पडालोय, काय देवाच्या पडालोय. कारण तिथं पाया पडताना आपल्याला याद येते. इकडे मिळल्यावर तिथं कुठं स्थिर चित्त आपलं. ह्याला विक्षेप दोष म्हणायचे. असे जर दोष आपल्यापाशी असतील तर आपला पण समजायचं आहे. स्वतःच निरीक्षण करायचं. तुम्हाला जर खरंच जर तुम्हाला आत्मप्राप्ती करून घ्यायची असेल, खरंच जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल, आयुष्याचं कल्याण कसं आहे तर जीवाचा ब्रह्मबोध. आता तुम्ही जीवा या जीवदशेतली अवस्था ब्रह्मदशेत येणं त्याला आत्मकल्याण म्हणतात. आणि आत्मकल्याण कधी होतं तर ह्याच्या पहिल्या पायऱ्या येतात अंतःकरण. बाकी सगळं ढोंग आम्ही जरा उघडच बोलतोय. साधू असू द्या, भक्त असू द्या, संन्यासी असू द्या, सगळे असू द्या, ज्यांचा अंतःकरण शुद्ध आहे तो महात्मा. मग तो गृहस्थी जरी असला, चक्रावळात जरी असला, त्याचा अंतःकरण शुद्ध असेल तर तो महात्मा. महात्मा म्हणजे मोठा आत्मा, शुद्ध आत्मा. ज्याचं अंतःकरण शुद्ध तो शुद्धच आहे. म्हणून प्रत्येक माणसाला, तुम्हाला सर्व आपले भक्त आहे, आपले शिष्य आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपला अंतःकरण अगोदर शुद्ध करा. ह्या जर लाईनीला यायचं असेल, म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, आत्मोन्नती करून घ्यायची असेल तर आपला अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही, दुसरा मार्ग नाही. मी उगाच कथा सांगणार तुम्हाला कुणाच्या. म्हणून प्रत्येकानं आपलं चिंतन करा. आपल्यापाशी कोणता दोष आहे, मलदोष आहे का विक्षेप दोष आहे, ह्याचं निवारण करा. ह्याचं निवारण कशानं होतं? ही बी आहे आपल्याकडं. तपश्चर्या करावं लागते, साधना करावं लागते, मनाला आपल्या वळण लावलं पाहिजे चांगलं, उपवास धरावं लागतात. ह्याच्यामुळं थोडं चंचलता कमी होते. आता जो काही तिसरा दोष आहे म्हणून सांगितलं तुम्हाला, अज्ञानाचा. म्हणजे अज्ञान म्हणजे कशाचा आहे? आवरण कशाचं? आवरण दोष. आवरण हे आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी जे पडलेला, जीवावर पडलेला आवरण आहे ते अज्ञानाचं आहे. आपण अज्ञान. आता तुम्ही म्हणताला एवढं BA शिकलो, MA शिकलो, आम्ही ग्रॅज्युएट झालोय ना, आम्हाला अज्ञानी कसं म्हणालात तुम्ही? तर हो, कारण ही व्यावहारिक ज्ञान आहे. तुम्ही BA डिग्र्या किती जरी घेतलो तरी ही व्यावहारिक ज्ञान झालं. ही व्यवहारात तुम्हाला उपयोग येईल, पण अध्यात्मात उपयोग येणार नाही. अध्यात्मात उपयोग येण्यासाठी तुम्ही तुमची ओळख करून घेणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्याला आवरण आहे. या ठिकाणी झाकलंय. आवरण म्हणजे झाकणं, अज्ञानानं झाकलंय याच्यावर. ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला गुरुची आवश्यकता आहे. म्हणून मुमुक्षु 2 अवस्था ज्याच्या 2 अंतःकरण शुद्ध झाले तुमचे, त्याला मुमुक्षु म्हणायचं. आणि मुमुक्षु झाल्यानंतर गुरुला शरण जायचं असतं. पण आम्ही बी काय करतो, येईल त्याला चला चालू आहे. आणि मग तुम्ही गुरु केला म्हणून तुम्हाला समाधान, आणि आम्ही आमची एवढी शिष्य आहेत म्हणून आम्हाला समाधान. ही बरोबर नाही. तुम्ही 2 अंतःकरण शुद्ध करा, मुमुक्षु होऊन गुरुकडे या, मग त्यावेळेस आमचा उपयोग तुम्हाला होणार. मग आम्ही त्यावेळेस सोहमचा तुम्हाला उपदेश देऊ.
सोहमचं तुम्हाला ज्ञान देऊ किंवा तू कोण आहेस हे जो आवरण आहे तुमच्यावर अज्ञानाचं ते बाहेर पाडतो आम्ही. किंवा तू हे नाहीस, जे वाटतंय तुला ते तू नाहीस, तर तू हे प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू हे जीव नसून प्रत्यक्ष ब्रह्म तू आहेस. ही अवस्था येण्यासाठी तो अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि त्याचा बोध झाला तर बोध बी बिंबला पाहिजे. आता काय काय ठिकाणी आपण बघतो नाव घेत नाही, ह्या बी संप्रदायात आहेत भरपूर लोक सोहमच्या, पण त्याचा नुसतं तोंडानं म्हणून उपयोग नाही. मी ब्रह्मा आहे, मी ब्रह्मा आहे, सोहम सोहम म्हणजे मी ब्रह्मा आहे. तर तोंडानं म्हणून मी ब्रह्मा आहे म्हणून जमल का? व्रती तशी झाली पाहिजे आपली. आपलं प्रत्येक वागणं, हालचाल, कृती ही ब्रह्माकार पाहिजे. त्यावेळेसच तुम्ही त्या स्थितीत येतात. एकदम येणार नाही हे मी मान्य करतो मी. त्यासाठी अभ्यास करा. अभ्यासानं सगळं प्राप्त होतं. त्यासाठी अभ्यास करणं महत्वाचं आहे. आणि अभ्यास कोणता आहे? त्यासाठी अभ्यासशास्त्रानं सांगितलं आहे सर्वात महत्वाचा की आत्मचिंतन. तुम्ही तुमचं सतत चिंतन करीत राहा की मी कोण आहे, मी कोण आहे, मी हे आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. ह्याचं जर चिंतन करीत राहिलो, सोहमचा ज्याला आपण सोहम बीज मंत्र म्हणतो किंवा आजपा गायत्री म्हणतो, ही आजपा गायत्री म्हणजे सोहमचा जप. आणि ते जप प्राप्त होण्यासाठी, त्या अवस्था प्राप्त होण्यासाठी गुरु करायचा असतो. आणि गुरु केल्यानंतर त्या जे गुरु सांगतील त्याप्रमाणे आपण साधना करायची असते. आता ह्यात बी काही दोन प्रकार आहेत. एक व्यवहारासाठी गुरु करायचा असतो आणि एक परमार्थासाठी करायचा असतो. म्हणजे व्यवहार आपला चांगला व्हावा, आपल्या लेकरं. आता माझ्याकडे जी येतात माणसं, आता सोडून दिलं, याच्या अगोदर जी येत होते ती सगळे बघा माझ्याकडे, माझं बायको संग जमना, माझ्या नवऱ्या संग जमना, माझ्या घरात काही बरं होईना, माझ्यापाशी येतंय किती पण जवळ राहीना, असलेच सगळे यायचे. आणि एकानं सुद्धा असं यायचं नाही बाबा माझं अज्ञान नाहीसं करण्यासाठी काय केलं पाहिजे महाराज, माझे ही परमार्थात माझी उन्नती होण्यासाठी काय केलं पाहिजे, मी ह्याचं जरा मार्गदर्शन करा. एक येत नव्हतं. आणि नाही आता थोडी उलट येत नव्हतं तरी. म्हणून मी म्हणतो परमार्थ आणि अध्यात्म हे संसार ही खाली जाणार आहे, जीवाला गर्दीत करणार आहे. आणि परमार्थ हा जीवाचा उद्धार करणार आहे, जीवाची प्रगती करणार आहे. म्हणून दोन्ही करायचे आपल्याला. संसार सोडा म्हणत नाही म्या, पण संसाराचं साधन म्हणून उपयोग करा आणि परमार्थ हे साध्य म्हणून करा. अशी अवस्था ज्यावेळेस तुमची होईल त्यावेळेस तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. वेळ होणारा वाटतंय मला, आणि तुम्हाला बी सवड नाही, मला बी सवड नाही. कारण इतर वेळेस जर बोलायचं म्हणलं आपल्याला, तुम्हाला सवड नाही आणि मला बी. कारण आमचं कसं आहे, शास्त्रानं बंधन घातलंय आमच्यावर. जो विचारेल त्यालाच सांगायचे, जो मुमुक्ष आहे त्यालाच आपण उपदेश करतो. उपदेश जर कुणाला करायला गेलं तर त्याचा उपयोग नाही, मग तो काय होतो, नास्तिक होतो. म्हणून अधिकार तैसा करू उपदेश म्हणलेला आहे. ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला उपदेश केला पाहिजे. म्हणून आता इतर वेळेस तुम्हाला सवड नाही, इतर वेळेस मला विचारल्याशिवाय सांगायची बंधन आहे, त्यामुळे मी बी सांगत नाही. अशी अवस्था आपली तुमची आमची झाली. तरी पण काय का असणार, ह्या निमित्तानं तर तुम्ही सर्वजण एकत्रित आला. इथून पुढे तरी तुम्ही जरा थोडी आत्मप्राप्तीची, आत्म उन्नतीचा प्रयत्न करा. सर्वात महत्वाचं हे आहे, किती जरी धन असलं तुमच्यापाशी, किती जरी संपत्ती असली, किती जरी मान असला, काय उपयोगाचं नाही. ते सगळं इथं आहे, ये लोकात आहे. पर लोकात तुम्हाला कोण विचारणार नाही. तिथं सगळे झाडा जळती द्यावी लागेल आपल्याला. जीवदशेत, ब्रह्मदशेत त्याला काही नाही. पण जीवदशा जोपर्यंत तुमच्यापाशी आहे तोपर्यंत मग ही सर्व तुम्हाला भोगावं लागेल. तर त्याकरता मी जास्त वेळ घेता, आता आपला वेळ झाला आहे. सर्व तुम्हाला एवढंच सांगू शकेल की अंतःकरण शुद्ध ठेवा. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर परमार्थ किंवा आपोआप तुम्ही ह्या मार्गाला येताल. मलाही मान्य आहे, माझंही असंच होतं. पूर्वी तुम्हाला जसं वाटत होतं, कुणाचं झालेलं बरं वाटायचं नाही, कुणाचं मॅथ सगळ्यात मोठा राहा वाटायचं, मॅथ सगळ्यात ही असा अवस्था सर्व जीवाची असते. पण अभ्यासाने ते कमी होत जाते. गुरुच्या कृपेनं
परमेश्वराच्या कृपेनं. म्हणूनच ही साधना, मंदिर बांधायचं, मंदिरात पूजा करायची, ही जी करायची आहे ती त्याच्यासाठी करायची. भजन करायचं, कीर्तन करायचं, हे आपल्या आत्म्याची शुद्धता करण्यासाठी. हे वाईट आहे असं नाही, हे आपल्याला सहकार मिळतं याच्यापासून. तर असं आपल्या सर्वांनाच माझी अनेक एकदा विनंती आहे की आपल्या अंतःकरण शुद्ध करा, शुद्ध ठेवा आणि आपल्या जीवदशेतली जी तुम्ही आहात त्याला ब्रह्मदशेत आणण्याचा प्रयत्न करा. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्वजण एवढं जरी आज शिकून गेला आणि ध्यानात ठेवला तर बाकीचं पुढच्या वर्षी सांगू तुम्हाला, किंवा जे विचारताल त्यावेळेस सांगू. ते एक दोघांना विचारायला जमणार नाही, कारण 10-5 लोक पाहिजे तेव्हा त्यांना सांगता येतं. तशी त्याला आपला आता तसा प्रसंग नाही ना कुठे, मला गरज नाही, तुम्हाला वेळ नाही, अशी अवस्था आहे आपली. त्यामुळं कसं का असणार त्याला चांगलं आहे. म्हणून आपण सर्वजण इथून